लोकसभा 24च्या निवडणुकीचा पूर्वार्ध जर कुठल्या नेत्यांनी गाजवला असेल तर ते नेते आहेत प्रकाश आंबेडकर. प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीत सहभागी होण्यापासून ते त्यातून बाहेर पडण्यापर्यंत जो काही राजकीय चाणाक्षपणा दाखवला त्याचा त्यांना फायदा होणार आहे की तोटा, याचं उत्तर लोकसभेच्या निकालानंतर मिळू शकेल. पण एक गोष्ट मात्र खरी की लोकसभेची निवडणूक ही प्रकाश आंबेडकर यांचं राजकीय भवितव्य ठरवणारे असेल. कारण या लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ घातल्यात. या लोकसभा निवडणुकीचा परिणाम विधानसभा निवडणुकांवरती थेट होणार आहे. आणि लोकसभा निवडणुकांमुळे आंबेडकरांची ताकद किती, आंबेडकर खरंच काँग्रेसची मतं खातात का, आंबेडकरांमुळे कोणाला फायदा झाला, आंबेडकरांमुळे महाविकास आघाडीला तोटा झाला की फायदा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं निवडणुकीतून मिळणार आहेत. का असेल आंबेडकरांचं आणि वंचितचं भविष्य, याचा घेतलेला वेध या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संजना, टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीमध्ये आपलं स्वागत. यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये प्रकाश आंबेडकर यांचा राजकीय प्रवास हा अत्यंत गोंधळात टाकणारा होता. सुरुवातीला प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती केली. त्यानंतर प्रकाश आंबेडकर हे शरद पवार आणि काँग्रेसचा विरोध असल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जाऊ शकले नव्हते. निवडणुका जवळ येता शरद पवारांनी आणि काँग्रेसने देखील समंजसपणा दाखवत प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीमध्ये सहभागी करून घेतलं. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी 7 ते 8 जागा महाविकास आघाडीकडे मागितल्या. महाविकास आघाडीने अर्थातच एवढ्या जागा द्यायला नकार दिला आणि यानंतर आंबेडकरांनी महाविकास आघाडीची युती फिसकटली. प्रकाश आंबेडकरांना महत्त्व दिलं जात होतं कारण 2019 मध्ये प्रकाश आंबेडकरांनी जवळपास 10 पेक्षा जास्त लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसची मतं मोठ्या प्रमाणात खाल्ली होती असा आरोप केला जातो. जवळपास 9 ते 10 ठिकाणी आंबेडकरांच्या पक्षाचे उमेदवार हे दुसऱ्या क्रमांकावर होते. सांगली, सोलापूर, अकोला, लातूर, नांदेड या ठिकाणी आंबेडकरांच्या पक्षामुळे काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला हे आकडेवारीवरून तरी दिसत होतं. त्यामुळेच आंबेडकरांमुळे मतविभाजन होऊ नये हा मुद्दा लक्षात घेत महाविकास आघाडीकडून आंबेडकरांना सोबत घ्यायचे प्रयत्न सुरू होते, पण अखेर ते जमवू शकले नाहीत. पहिल्यांदाच निवडणुकांदरम्यान आंबेडकरांच्या वंचित विकास आघाडीचा फॅक्टर किती निर्णायक ठरेल याबाबत आता शंका घेतली जाते. यासाठी काही प्रमुख कारणं समोर येतात. ते म्हणजे प्रकाश आंबेडकर यांची सतत गोंधळात टाकणारी राजकीय भूमिका. प्रकाश आंबेडकर हे भाजपची बी टीम असल्याचं नरेटिव्ह महाविकास आघाडीकडून बऱ्याच ठिकाणी रुजवलं गेलं. त्यामुळे आंबेडकरांना मत म्हणजे भाजपला मत असा प्रचार काँग्रेसकडून प्रत्येक मतदारसंघात केला गेला. भाजपाची बी टीम असणार अशी इमेज तयार होणं हे प्रकाश आंबेडकरांसाठी नक्कीच भविष्यात नुकसानकारक ठरणार आहे. या नरेटिव्हचा परिणाम प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला होणार आहे, मतदानावर देखील होणार आहे. त्यामुळे त्यावेळेस जर मतदान कमी झालं तर वंचितची बार्गेनिंग पॉवर ही कमी होऊन जाते. आता त्यापुढचा मुद्दा आहे तो म्हणजे प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रात एकटे पडले. कारण महाविकास आघाडीतले घटक पक्ष आणि प्रकाश आंबेडकर हे राजकीय विचारधारावर बघितलं तर जवळचे मानले जातात. मात्र काँग्रेसला असलेला दलित आणि मुस्लिम यांचा आधार हाच आंबेडकरांच्या वंचितचा आधार आहे. त्यामुळे समान मतदारांचा आधार असलेल्या दोन्ही पक्षांमध्ये काँग्रेसने राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यासोबत जोडून घेतलं तर आंबेडकर मात्र या पातळीवर अपयशी ठरले. त्यामुळे आज जर महाराष्ट्रातील राजकीय स्पेस बघितली तर मुस्लिम आणि दलित मतांचा आधारस्तंभ म्हणून काँग्रेसकडे बघितलं जातं, शिवसेनेकडे बघितलं जातं. त्यामुळे आंबेडकरांकडे असलेली राजकीय स्पेस ही काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी भरून काढली आहे. आणि याचा फटका भविष्यात नक्कीच आंबेडकरांना बसणार आहे. आणि आंबेडकरांना मानणारा वर्ग हा यापुढे काँग्रेस आणि शिवसेनेला मतदान करेल असं बोललं जात आहे. याच निवडणुकींच्या काळामध्ये प्रकाश आंबेडकरांवरती एक गंभीर टीका करण्यात आली. ती म्हणजे प्रकाश आंबेडकर फक्त निवडणुकांच्या काळात वंचित विकास आघाडीला सक्रिय करतात आणि निवडणुका संपताच प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्राच्या राजकारणात फारसे सक्रिय नसतात. ही त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी नक्कीच धोक्याची घंटा आहे. कारण महाराष्ट्रात निवडणुका असल्या नसल्या तरी कायम राजकारण करणारे राजकीय पक्ष आहेत. त्यांच्या तुलनेत वंचित जर फक्त निवडणुकींच्या काळामध्ये उगवत असेल तर त्याचे परिणाम वंचितला भविष्यात भोगावे लागू शकतात. त्यामुळे लोकसभेच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागले. या निवडणुकीत वंचितच्या उमेदवाराला किती मतं पडतात त्याच्यावर वंचितचं पुढचं भविष्य अवलंबून असणार आहे. जर उमेदवाराला मतं कमी पडली तर विधानसभेच्या निवडणुकांपर्यंत वंचितचं राजकीय अस्तित्व हे धोक्यात येऊ शकतं. कारण की वंचितची गरज ना महाविकास आघाडीला उरेल ना महायुतीला. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आता या सगळ्यावर कसं राजकारण करणार हे पाहावं लागणार आहे. दरम्यान याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आणि आमच्या YouTube चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा.